आता समाजशास्त्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण पाहत असताना आपण 2-3 व्याख्या घेतलेल्या आहेत आणि त्याच व्याख्या आपण परत रिटर्न करून समोरील व्याख्या आपण या व्हिडिओमध्ये संपवून टाकू, कंप्लीट करूया. तर याच्यामध्ये पहिले जे शास्त्रज्ञ आहेत किलियन आणि टर्नल यांनी सांगितलेले आहे की समाजात किंवा त्या समाजातील सदस्यांमधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी कार्यरत सामूहिक गट होय, याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. हे झाली आपल्या पहिल्या शास्त्रज्ञांची व्याख्या. आता यानंतरचे जे आहे ते हर्बर्ट आणि ब्लूमर या शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे की सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट म्हणजे सामाजिक चळवळ होय. हे संपूर्ण व्याख्या सामाजिक चळवळीला संबोधून चाललेले आहे, हे आपणास लक्षात येणे गरजेचे आहे. आता तिसरी व्याख्या सिडन आणि टॅरो यांनी सांगितलेले आहे की सत्ता, अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामूहिक हेतूने आणि सामाजिक पातळीमधील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी सामाजिक अभिनय, विरोधक व पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण संवाद म्हणजे सामाजिक चळवळ होय. आता यानंतरची जर आपण चळवळीची संज्ञा आहे, हे संज्ञा म्हणजे हॉर्टन आणि हंट यांनी सांगितलेले आहे की सामाजिक चळवळ म्हणजे ही अशा प्रकारची सामूहिक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये त्या समाजातील किंवा त्या समाजातील सदस्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रेरणा दिली जाते किंवा प्रतिकार केला जातो. आता यावरून आपणास हे लक्षात येते की चळवळीमध्ये संपूर्ण समूह एकत्र येत आहे. यामध्ये प्रेरणा दिली जाते कशावर? प्रतिकारावर. म्हणजे यामध्ये आपल्याला हे लक्षात येत आहे की यामध्ये समूहाचा समावेश आहे. यामध्ये एक व्यक्तिविशिष्ट कृती नाही, यामध्ये कोणत्या समस्यावर प्रतिकार केला जातो आणि यामध्ये नेतृत्व असणे गरजेचे आहे. आता आपण नंतरची व्याख्या जाणूया. विल्यम स्टॉक या शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे की सामाजिक चळवळ म्हणजे सामूहिक वर्तनाचा हा एक प्रकार आहे. यामध्ये बहुसंख्य लोक हे संघटितपणे आणि सामूहिकरित्या समाजात जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनात चालना देण्यासाठी किंवा जो परिवर्तनाला विरोध करत आहे त्या विरोधकाला प्रतिकार करण्यासाठी जे सामूहिक स्वरूप निर्माण होते त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात.